कथा शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची। माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहिती आहे। असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मींचं होतं। अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे। कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या। तर चला, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया। माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते। तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल। दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते। देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवकडे पाठवला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले। पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली। या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला। पर्वत डगमगू लागले। देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले। भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमारशी लग्न करून घे, कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही। पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे। आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही। पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूतप्रेत होते। याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडैलसुद्धा सहभागी होते। त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हाडांची माळ घातली। ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली। त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला। शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे। यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले। त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली। यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले। पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते। म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे। मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते। कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो। यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामांपासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा। यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिव पार्वती एकत्र आहेत। पार्वतीजीला सौभाग्याच्या वस्तूंसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने 7 वेळा बांधावे। यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी। सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।